पुढचं आपला म्हणजे हा जो पार्ट आहे, इथं मला थोडेसे असे क्वेश्चन्स विचारायचे जिथे तुमच्या लाईफ बद्दल मला जाणून घ्यायचंय की तुमच्या रिलेशनशिपचं स्टेटस आता काय, कसं चाललंय. म्हणजे लाईक आता लग्न झालं है ना, तर मग तुम्ही आता काय काय चेंजेस झाले, काय काय करतायत किंवा कसं तुम्ही हँडल करतायत. सो ह्या सगळ्या थोडंसं आपण एक डिस्कस करूया. या सेगमेंटचं नाव आहे आपल्या हू हँडल्स व्हॉट. ओके. तर जसं हू हँडल्स व्हॉट म्हणजे कोण काय करतं, कोण काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करतं. सो लेट्स म्हणजे मी विचारेन तुम्हाला, तुम्ही तसं सांगा की कोण कसं काय करताय है ना. येस. सो लेट्स स्टार्ट विथ इट. तर आत्ताच्या ह्या लाईफमध्ये म्हणजे लाईक तुम्ही ऑफिसला जातो, तुझा स्वतःचा बिझनेस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुला पण खूप कामं असत असतील, सगळं तुला हँडल करायला लागत असेल. तर मग तुझ्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि तिच्या जबाबदाऱ्या काय, तुम्ही असं काही वाटून घेतलंय का, किंवा मग असं काही जेणेकरून तुम्ही हे सगळं सॉर्ट करतायत. वाटून तर घेतल्यात. जसं लाईक फायनान्सेस जर म्हणशील, लाईक EMIs किंवा जे काय असतील, ही डील्स विथ इट. जे हाऊस होल्ड आहे, जे काय खर्च असेल दॅट आय डू. वट एव्हर फायनान्शियल मॅनेजमेंट, जे काय इन्व्हेस्टमेंट म्हण किंवा हे म्हण, सो ही हॅज केप्ट इट ऑन मी की तुला जिथे कुठे करायचं इन्व्हेस्ट, दॅट इज फाईन, दॅट विल वर्क विथ मी. सो ह्या गोष्टी आम्ही इंडिव्हिज्युअली लाईक डिवाइड करून म्हणजे घेतल्या. आम्ही फायनान्सेस पण डिवाइड करतो, बट घरचं झालं म्हणजे घरची जबाबदारी असेल, याच्यामध्ये मला वेळ द्यायला फार कमी मिळतो. कारण But still he does it. येस, माझं काम असं आहे की जे कधीही कुठेही मला बाहेर राहायला लागू शकतं वगैरे, तर त्यामुळे ती घर हँडल करते. जे की चांगली गोष्ट आहे. म्हणजे खूप Yes, छान of वाटलं course. की तुम्ही असं बायफर्गेट करून घेतलंय की हा माझं हे आहे, मी हे करू शकतो. आणि म्हणजे ज्या ते वेळेस करू त्याला शकते. टाइम असेल ना, ही हेल्प्स मी विथ द हाऊस होल्ड थिंग्स पण, म्हणजे भांडी आवरून ठेवणं म्हण किंवा हा. घर आवरणं. सो ही डज इट. म्हणजे खूप खूप छान आहे. Exactly, म्हणजे हे yes. खूप छान आहे. आणि आता जसं तुमचं झालं पहिले लग्न, म्हणजे लाईक पहिले रिलेशनशिप, नंतर मग लग्नाचा स्टेज होता, म्हणजे लाईक जिथून आपलं खरं संसार चालू होतो आपण असं म्हणतो. तर ह्या 2 फेज मधला रिलेशनशिप, म्हणजे आता समजा तुझ्या साईडनं मला जास्त ऐकायला आवडेल, कारण तू म्हणतोयस की मी खूप थोडा शाय होतो किंवा नॉट दॅट म्हणजे एक्सपोज टू म्हणजे मुली वगैरे, असं काही एवढं खास बोलणं वगैरे नाही. सो मग कसा हा बदल कसा झाला रिलेशनशिप टू मॅरेज टू म्हणजे नाव करंट सिच्युएशन, हे कसं झालं? तुझा अँगल मला खूप ऐकायचा आहे. ओके. ऍक्च्युली मला आधीच्या पास्ट हिस्ट्रीमध्ये गर्लफ्रेंड नसल्यामुळे किंवा मुलीची जास्त इंटरॅक्शन नसल्यामुळे एक्सप्रेस कसं करायचं मुलीसमोर हे मला पहिले तर माहित नव्हतं. आणि ऍक्च्युली ऐश्वर्याला ही गोष्ट एक्सप्रेस करण्यासाठी मी एक वेट करत होतो की तिला मी माझ्या मनातली गोष्ट सांगेन. बट सिच्युएशन अशी आली की लग्नाच्या गोष्टी जवळ आल्या आणि दोघांनाही लग्नासाठी घरून थोडं प्रेशराईज केलं गेलं. आणि त्यामध्ये आम्हाला इव्हेंच्युअली एकमेकांना आपल्या मनातली भावना सांगण्यासाठी हा फार वेळ तसं मिळाला नाही. बट त्यात आम्ही मॅनेज करून माझ्या मनातली गोष्ट मी तिला शेवटी सांगितली आणि तिने ती ऍक्सेप्ट केली. सो नाही, मग आता हे झालं पहिला रिलेशनशिप टू लग्नाचा पार्ट, बरोबर. आता काय झालंय की आता तुम्ही आलेत ह्या फेज मध्ये ऑलरेडी, तुम्ही आता नवरा बायको आहात है ना, म्हणजे लाईक आता तुमचा ऍक्च्युअल संसार चालू झालाय स्पेसिफिकली. सो मग ह्या फेज मध्ये असताना आता तुला तिची साथ कशी वाटते आणि काय काय तुला म्हणजे असं वाटतंय की हा हे मला पाहिजे होतं, आय मेड अ राईट चॉईस असं मला? ऍक्च्युली ऐश्वर्याला मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा फर्स्ट टाइम पाहिलं होतं तेव्हा काही प्रसंगामुळे मी तिच्या फॅमिलीला भेटलो किंवा मी तिच्या घरच्यांना भेटलो आणि तिच्या घरी माझं येणं जाणं झालं. तेव्हा मी जसं तिला घरी तिच्या जबाबदाऱ्या सांभाळताना, घरामध्ये लक्ष देताना, घरातल्या गोष्टी स्वतः मॅनेज करताना मी तिला बघितलं. ज्या पद्धतीने ती केअरिंग होती, ज्या पद्धतीने ती घरच्यांसोबत मनमिळावू वगैरे ती वागायची, तसंच मला तिच्याकडून एक्सपेक्टेशन होता. आणि आजही त्याच्यापेक्षा जास्त ती माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी हँडल करते आणि माझ्या फॅमिली सोबत तिचं खूप बॉन्डिंग चांगलं आहे आणि ह्याचं मला कौतुक वाटतं. कदाचित हे सगळ्या माणसांसोबत आहे की लाईक जर एखाद्या
म्हणजे मुलीने म्हणा किंवा सुनेने म्हणा किंवा म्हणजे लाईक मी माणसांसाठी म्हणजे याच्यामुळे म्हणतोय की प्रथमेशने जसं आन्सर दिलं ना की जर त्याला असं दिसतंय ना घरामध्ये हॅपी वातावरण आहे किंवा आपली बायको सगळं समजून हॅपी राहून सगळं सॉर्ट करते, तर त्याच्यापेक्षा वेगळी फिलिंग खूप म्हणजे असं चांगली काही नाहीये. त्याच्यापेक्षा काहीच नाहीये है ना. ट्रू. सो हे आता असं दिसून येतंय की ही गोष्ट अशी झाली आहे. तुझं याच्याबद्दलचं काय मत आहे की लाईक तुला हे हा जो पोर्शन आहे की लाईक रिलेशनशिप मधून लग्नाच्या फेज मधून आत्ताच्या ह्या स्टेटसला काही चेंजेस किंवा काही चॅलेंजेस आले तिथं तुला अशी जबाबदारी ओढून घ्यावी लागली म्हण किंवा आली म्हण? ऑनेस्टली असं जबाबदारी ओढून घ्यायचं वगैरे नाही, म्हणजे चेंजेस तर होते डेफिनेटली, लाईक फ्रॉम बिंग मम्मी पप्पांकडून इकडे येणं म्हणजे जरी जवळ असलं इट इज अ डिफरंट थिंग. लाईक यू हॅव टू डू इट बाय युअर सेल्फ. लाईक तुला इथे हेल्प करायला कोण नाहीये कारण की आजी होती घरी, मम्मी होती, सो वी यूज टू डू इट टुगेदर. म्हणजे जे काय असेल भांडी घासायचं म्हण किंवा काही म्हण, सो तिघी जणी किंवा आम्ही सगळेजण करायचो. इथे आम्ही दोघंच असायचो इव्हेंच्युअली, आता आहेत म्हणजे हे पण, मग ते सगळं मला करायला लागायचं. सो दॅट वॉज अ बिट टफ बट आय एन्जॉयड इट बिकॉज इट म्हणजे मला ऍक्च्युली घरी कसं, तुला जर माहिती असेल की जर 2 मुली असतील नो तर तिथे थोडेसे रिस्ट्रिक्शन असतात ऑफकोर्स. तसं मला इथे एकदम असं खुला आसमान होतं. लाईक त्यांनी मला ऑलरेडी म्हणजे प्रथमेशने ऑलरेडी मला सांगितलेलं की तुला असं काही कधीच रिस्ट्रिक्शन नसणार आहेत कोणत्याच गोष्टीचे. सो लाईक यू कॅन एक्सप्लोअर वॉट एव्हर यू वॉन्ट. म्हणजे आजपर्यंत मला त्यांनी कधीच विचारलं नाही कुठे चालली आहेस, कधी येणार आहेस किंवा म्हणजे एनिथिंग. लाईक नॉट इव्हन सासू सासऱ्यांनी पण मला कधी असा प्रश्न केलेला नाहीये की लाईक ह्या टाइम मध्ये घरी आहे किंवा असं. आय जस्ट टेल देम की मी चालली आहे फ्रेंड्सला भेटायला किंवा, आणि इट इज म्हणजे त्याला असं की रिस्ट्रिक्ट करून नाही की नाही मला फ्रीडम द्यायचंय. ही इज लाईक दॅट. म्हणजे तो ऑलरेडी एवढा फ्री माइंड आहे किंवा एवढा ट्रस्ट आहे त्याचा माझ्यावर की त्याला अशी वेळच येत नाही की तो मला अशी गोष्ट म्हणेल. सो दॅट म्हणजे इकडे मला जास्त फ्रीडम आहे देन मम्मी पप्पांच्या घरी. सो येस. हे तर खूप छान सांगितलं तुम्ही. मला ना आता हे पण ऐकायची इच्छा आहे की लाईक कोणाचा रोल काय आहे रिलेशनशिप मध्ये आत्ताच्या घडीला. म्हणजे लाईक तुम्ही काय कसं, आता समजा मला हे ऐकायला आवडेल की कोण कसा बाजू सांभाळतं घरामध्ये असेल बाहेर असेल कुठेही बाजू कसे कोण सांभाळतं एकमेकांची. घराची बाजू सांभाळायचं झालं तर ऐश्वर्याचा मेजर रोल आहे. ऐश्वर्याच घर सांभाळते, तिला मी मोकळ्या वेळात हेल्प करत असतो, बट मेजर घर सांभाळण्याचा पार्ट आहे हा ऐश्वर्याचा. इमोशनली तुमच्या दोघांसाठी तुम्ही कसं सांभाळता एकमेकांना? इमोशनली ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, त्याच्या ऑक्युपेशनमुळे त्याचं स्ट्रेसफुल लाईफ जास्त आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत चिडचिड वगैरे. सो दॅट मोस्टली आता मी हँडल करते. आधी नव्हते होत माझ्याकडून, आय वॉज अ बिट रिलायंट, पण आता ऐश्वर्या जास्त तो पार्ट हँडल. हो, like म्हणजे थोडासा तुझा बिझनेस वाला स्ट्रेस आहे किंवा जे पण ती थोडी चिडचिड त्याच्यामुळे जे काही इमोशनल स्ट्रेस येतात किंवा जे काही येस आय टेक इट अ बिट विथ पेशन्स की ठीक आहे सुद्धा आता ऐश्वर्याकडेच दॅट मेक्स यू रिअली तिला जातात. अरे वा नाईस क्लॅप्स फॉर. थँक्स. तर म्हणजे लाईक आता हा जो सेगमेंट आहे ना की हू डज व्हॉट याचा अर्थच तो होता नेमका की नेमकं कोण किती बाजू धरून ठेवतंय. आता आपण म्हणतो की लाईक रिलेशनशिपला एक आपण ना एक गाडीचे 2 चाक असतात बैलगाडीचे तसं टाईप, म्हणजे त्या गोष्टीला कोण किती धरून ठेवतंय आणि ती कशी चाललीये ते तो समजायचा माझा अर्थ होता. आता आपण वळूया आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे, जसं नाव आहे ऍक्च्युली की हार्ड टाइम्स इन अ रिलेशनशिप. ओके, सो आता मी जे तुम्हाला आतापर्यंत कसं झालं की आपण फक्त ओळख करून घेतली, त्याच्यानंतर तुम्ही भेटलात कसे, प्रपोज कसा केला वगैरे, जो की हॅपी मुवमेंट्स आहेत खूप सारे है ना. नंतर मग तुम्ही लग्नाचा एक मुवमेंट सांगितला, त्याच्यानंतर तुम्ही लग्नाचे फेजेस कसे पार केले ते सांगितलं. आता मला काय ऐकायचंय की तुमचा जो स्टार्ट टाइमचा जो टाइम म्हणजे जो पिरियड होता की ज्याच्यामध्ये तुम्ही रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम तर आले असणार ऑफकोर्स, की असं नाही की ते प्रॉब्लेम आले नाही असं तर शक्य नाही. सो काहीतरी झालं असेल, काही हार्ड टाइम जिथं तुम्हाला असं थोडंसं एकमेकांशी तुम्ही झुंजले असाल किंवा जे काही, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल खूप सारं. सो प्लीज इफ यू कॅन, म्हणजे कोणी तू किंवा ऐश्वर्या. आय थिंक प्रथमेश सांगू शकेल जास्त हार्ड टाइम्स बद्दल, बिकॉज माझ्या घरून असं खूप ऑब्स्ट्रक्शन्स नव्हते. बिकॉज माझ्या पप्पांनी ऑलरेडी सांगितलं की इफ यू वॉन्ट टू डू अ लव्ह मॅरेज आय एम विथ यू, पण मी घरच्यांचं नाही सांगू शकत, ते तुम्हाला केवढं एक्सेप्ट करतील. बट टचवुड माझ्या घरच्यांनी खूप चांगल्या पद्धतीने किंवा रिलेटिव्हनी पण खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल केल्या. तुला काय वाटतं प्रथमेश, कुठे प्रॉब्लेम आला होता? सांगायचं झालं तर हेच जे ऐश्वर्या बोलली, लग्नाच्या
आधीचा फेज होता जो की आम्ही दोघं भेटलो, तिथून मग आम्ही लग्न करायचं ठरवलं. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही घरच्यांकडे गेलो, घरच्यांना सांगितलं की आम्ही लग्न करतोय, माझ्या आयुष्यात अशी मुलगी आहे, तिच्याशी लग्न करतोय. बट इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे किंवा लव्ह मॅरेज असल्यामुळे घरच्यांकडून थोडासा रेजिस्टन्स आला. त्यांनी बराचसा टाइम घेतला ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि त्यांना पटवून देण्यामध्ये पण बराचसा टाइम खर्च झाला. आणि सांगायचं झालं तर ऐश्वर्या मुलगी कशी आहे, आपल्या घरात सून म्हणून ही मुलगी कशी आहे हे ओळखण्याऐवजी लव्ह मॅरेज असल्यामुळे ते थोडं अच्छा तिला ओळखायचं बाजूला ठेवून आपल्याला ही मुलगी नकोच आहे त्याच्यावर घरच्यांचा फोकस होता. पण आता त्याचं एक्स्ट्रीमली अपोजिट कंडिशन आहे. ऐश्वर्या सगळ्यांची फेवरेट आहे. घरचे अजूनही मान्य करतात ही गोष्ट की आम्ही ऐश्वर्याला आधी वेगळ्या अर्थाने जज केलं, बट आता आम्ही तिचे फॅन आहोत. आता ते एक्स्ट्रीमली चेंज झालंय. पण मग तो जो टाइम होता म्हणजे जो एकदम टेन्शन टाइम म्हणतो आपण, जिथं दोन्ही साईडला ताण चालू होते, नॉट एक्झॅक्टली असं म्हणजे लाईक समोर बोलून दाखवत नव्हते, पण काहीतरी कुठेतरी मनात का होईना रेजिस्टन्स होता, आई वडिलांच्या मनात म्हणा किंवा घरच्यांच्या कोणाच्याही, म्हणजे लाईक काहीतरी झालं असेल जे पण काही. सो त्यावेळेस तुमची मेंटॅलिटी दोघांची कशी होती? तुम्ही ते स्ट्रॉंग कसं केलं की लाईक नाही आपल्याला ह्या फेज मधून बाहेर निघायचं म्हणजे निघायचंय किंवा हे सॉर्ट आउट करायचंय? माझ्या डोक्यात हा पॉइंट होता की व्हॉट यू आर डुईंग इज राईट, बिकॉज आय फेल्ट राईट ऍट दॅट टाइम. म्हणजे असं नव्हतं की मी कन्फ्युज नव्हते कोणत्याच ह्याच्याने की मला ह्याच्यासोबत करायचंय की नाही, मला ह्याच्यासोबतच लग्न करायचंय. दॅट वॉज फिक्स इन माय माइंड. सो हाऊ पेरेंट्स हँडल इट किंवा मी ते कसं कन्व्हिन्स करेल त्याच्यावर माझा फोकस जास्त होता. लाईक पेशन्स आफ्टर ऑल यु नो. तेच. तुला काय वाटतं प्रथमेश, म्हणजे तू त्या झोन मध्ये असताना तुझी मेंटॅलिटी किंवा तुझे तिच्याबद्दलचा जो बिहेवियर आहे त्यावेळेस तुला काय वाटतं की कसा होता? तो फेज असा होता की घरच्यांचा रेजिस्टन्स जो होता किंवा घरचे लग्नासाठी मान्यच नव्हते. त्यामध्ये अशी डिसिजन आली असते की आमचं कदाचित लग्न होऊ नसतं शकलं. तर तो स्ट्रेसफुल टाइम असा होता की त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आम्हाला दोघांनाच वे आउट काढायचा होता की आपण ह्या सिच्युएशन बाहेर कसं पडू. आणि त्याच्यासाठी आम्ही कितीही स्ट्रेसफुल असलो किंवा कितीही टेन्स्ड असलो तरी एकमेकांमध्ये जो टाइम स्पेंड करायचो तो चांगला असायचा. आणि काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स किंवा वे आउट ह्या सिच्युएशन मधून कसा काढायचा ह्याच्यावर आम्ही विचार करायचो. आणि फॉर्च्युनेटली हे सक्सेसफुली आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो. ऍक्च्युली मला हा पॉईंट खूप आवडला तुझा की लाईक सगळे कपल्स मध्ये काय होतं ना की लाईक ऍटलिस्ट म्हणजे मी जेवढं ऐकतोय आजच्या कपल्सच्या बाबतीत किंवा असं जनरलाइज ना ह्या रिलेशनशिप्सच्या बाबतीत काय होतं की लोक एकमेकांसोबत बोलत नाहीत जनरली. म्हणजे तेवढा स्ट्रॉंग बॉन्डिंग असणं खूप गरजेचं आहे जेन्युइनली की जिथं तुमचं पहिले डिस्कशन होणं, तुमचं कनेक्ट पहिले बसणं की ह्या सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर निघायचंय सोबत, हे इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. ते तुम्ही एकदम म्हणजे तुमच्या ह्याच्यातून दिसतंय की हा हे तुम्ही केलं आणि मग तुम्ही लग्नाच्या फेजला म्हणजे पार केलं आणि मग आता तुम्ही ह्या स्टेज मध्ये आहात जिथं तुम्ही संसार थाटलाय ऑलरेडी. म्हणजे लाईक यू आर ऑलरेडी डुईंग रिअली गुड. म्हणजे ती खूप छान गोष्ट आहे. म्हणजे मला खरंच म्हणजे छान वाटतंय तुमच्याशी बोलताना ही गोष्ट की लाईक हे इथपर्यंत फेजला पोहोचणं, ह्या फेज पर्यंत पोहोचणं खूप म्हणजे भारी गोष्ट आहे. एक थोडं जनरलाइज फॉर्मॅट मध्ये ह्याच कन्सेप्टला धरून मला एक विचारायची म्हणजे इच्छा झाली फक्त म्हणून विचारतो की आता जसं आजकालची मुलं कसं म्हणतात की म्हणजे मला स्पेस पाहिजे, मुली म्हणतात की मला हा थोडासा इमोशनल सपोर्ट पाहिजे वगैरे. तर हे खरंच प्रेमामध्ये तेवढं इम्पॉर्टंट राहतं का की माझी इच्छा, माझ्या गोष्टी मला इम्पॉर्टंट आहेत, तिच्या गोष्टी तिला इम्पॉर्टंट आहे, ते तिचं तुझं हे झालं पाहिजे, त्याच्याशिवाय प्रेम नाही, असं काही असतं का प्रेमात? आय थिंक म्हणजे जर माझा पर्स्पेक्टिव्ह ऍज अ फिमेल पर्स्पेक्टिव्ह जर विचारला ना, कम्युनिकेशननी ह्या गोष्टी रिझॉल्व्ह होतात. लाईक स्पेस पण. आता जर मी कधी सांगितलं की अरे मला खूप म्हणजे नाही का सॅड वाटतंय, मी थोडंसं मम्मीकडे जाते, मग आपण उद्या भेटून बोलूयात किंवा व्हॉट एव्हर इट इज. सो तो एकदा स्पेस झाला ना तर आय थिंक म्हणजे कम्युनिकेशन पहिली गोष्ट तर डॉमिनेंटली कम्युनिकेशनवरच असतो हा फेज की तुम्हाला काय नक्की पाहिजे, बिकॉज प्रत्येक इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. सो ते तुम्ही कसं हँडल करता साहजिक आहे ना. यू आर नॉट बॉर्न टुगेदर, राईट? यू आर बॉर्न डिफरंट, सो यू विल हॅव डिफरंट पर्स्पेक्टिव्ह इन लाईफ, डिफरंट गोल्स इन लाईफ.
तर ते करणं साहजिकच अपेक्षित आहे सिच्युएशन मध्ये इन लाईफ. कारण की परत पुढे जाऊन म्हणता नाही पाहिजे की तुझ्यामुळे मी हे नाही करू शकलो बरोबर. किंवा सो दॅट शुडंट बी द केस. सो डेफिनेटली स्पेस इज इम्पॉर्टंट, बट कम्युनिकेशन फॉर दॅट पर्टिक्युलर स्पेस आणि ह्या सगळ्या गोष्टी, पेशन्स आणि कम्युनिकेशन, आय थिंक. मग ह्या आत्ताच्या जनरेशनल डिफरन्स मध्ये म्हणजे मी असं फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय तुम्हाला की जसं आजकाल म्हणतात की बघा काही नाही जमलं की ब्रेकअप किंवा म्हणजे रिलेशनशिप फेज मध्ये Yes. किंवा आता सध्या तर खूप साऱ्या लग्नांच्या पण गोष्टी Divorce. पण आय एम नॉट गोइंग इन दॅट मोड. स्पेसिफिकली आपण ह्या कनेक्ट बद्दल बोलू. दोन लाईक एक माणूस एक लेडीज अँड ते जे रिलेशनशिप म्हणजे क्रिएट करतायत तर त्याच्यामध्ये हा जो डिफरन्स येतोय तो तुला काय वाटतो की कशामुळे येत असावा आणि तो तुमच्यामध्ये तुम्ही कसा नाही येऊ दिला? ऍक्च्युली आजकालच्या जनरेशन मध्ये किंवा आपण असं समजूया की आम्ही थोडस आधीच्या जनरेशन मध्ये जसं की जेनझी म्हणू शकतो. आता जे आहेत ते जेनझीज आहेत आणि आपण मिलेनियल कॅटेगरीमध्ये होतो. तर आताच्या लोकांचं किंवा इन जनरल जो ट्रेंड चालू आहे त्याच्यामध्ये जे डिवोर्सेस किंवा सेपरेशन्स रिलेशन मध्ये जे होत आहेत ह्याचं मेजर रिझन एकमेव आहे की कम्युनिकेशन गॅप. जो मेजरली ऐश्वर्या पण बोलली, कम्युनिकेशन हे प्रॉपरली होत नाहीये आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी रिझॉल्व्ह न करता लोक त्या एक्स्ट्रीम एंडला घेऊन जातात. आणि मेन पेशन्स नसतो, बिकॉज रिलेशनशिप नीड्स वर्किंग. तुम्ही असं म्हणून नाही चालत की नाही हॅपली एव्हर आफ्टर, असं नसतं. असतात फाईट्स होतात, ह्या गोष्टी होतात, बट यू शुड हॅव पेशन्स फॉर दॅट. यू शुड आणि हॅव एंड गोल ऑफ युअर रिलेशन. एक्झॅक्टली. म्हणजे हे जे आपला कन्सेप्ट होता की हार्ड टाइम्स मुवमेंट ज्या असतात, ह्या मुवमेंट्स असतात त्या भाग आहे ह्या प्रेमाचा ऑफकोर्स ऑफकोर्स. सर्वांच्या लाईफ सर्वांच्या लाईफचा. म्हणजे काही झालं तरी हार्ड टाइम्स असणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काहीतरी त्याचा एक गोड फळ भेटेल. पण त्याच्यावर तुम्ही कसं वर्कआउट करता हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तो प्रोसेस काय फॉलो आणि या प्रोसेस मध्ये तुम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह न करता तुम्ही दोघं कसं इन्व्हॉल्व्ह होऊन कसं तो मॅटर किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो फॉर एक्झाम्पल म्हणजे आमच्यासाठी डिवोर्स किंवा सेपरेशन इज नेव्हर अ वर्ड. म्हणजे किती खूप पण इम्पॉर्टंट बोलली. भांडणं होऊ देत, कोणत्या पण एक्स्ट्रीमला जाऊ देत, वी नेव्हर से दिस थिंग्स की इट्स नॉट वर्किंग आउट. इज नेव्हर अ पार्ट ऑफ आवर कॉन्व्हर्सेशन इन आवर फाईट्स. सो आय थिंक हे प्रत्येकाने जर ठरवलं, बिकॉज प्रत्येकाला वे आउट असतो. लाईक एव्हरी रिलेशनशिप कॅन बी वर्कड आउट. इट इज जस्ट पेशन्स आणि हे प्रॉपर डोक्यात गोल असला पाहिजे की तुम्हाला हे नाहीच इथपर्यंत न्यायचंय. सो बरोबर. नाही खूप छान वाटलं म्हणजे हे विचार मला लवकर बघायला नाही भेटत जनरली की लाईक आजकाल असे विचार पण होत आहेत रिलेशनशिप. कारण जनरली कसं कोणी आपल्या कामात बिझी. कोणाचा पर्स्पेक्टिव्ह आपला माझ्याबद्दलचा आहे की लाईक मला माझी लाईफ अशी पाहिजे. सो म्हणजे ही गोष्ट खूप छान आहे की बॉन्डिंग अशी असणं, रिलेशनशिप असं असणं हे खूप थोडंसं व्हॅलिड करतात प्रेमाला. व्हॅलिडेशन देतं सरळ की हा ही गोष्ट किती छान आहे की आपण दोघं मिळून एकत्र एफर्ट्स टाकतोय आणि Exactly. एकत्र नात्याला पुढे नेतोय. सो खूप इम्पॉर्टंट आणि खूप छान गोष्ट बोलला तुम्ही. आपण ह्या फेज थोडासा सिरियस गप्पा खूप झाल्या असं वाटतंय मला. सो लेट्स आपण थोडासा एक स्विच करू, थोडासा मूड फ्रेश अप करू. आपण काय करूया, थोडं रॅपिड फायर कडे जाऊया. आपला नेक्स्ट सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन खूप एकदम पटपट विचारणार आणि तुम्ही त्याचे पटपट आन्सर द्यायचं, जे मनात येईल ते. ओके, जसं तुम्हाला वाटेल, जसं तुम्हाला जमेल, जे मनात येईल ते सगळं. ठीक आहे. आपण पहिले कदाचित मी तुझ्यापासून चालू करतो. प्रथमेश, तू थोडासा असं मध्ये खूप छान बोलतो, खूपच भारी, आणि मध्येच असं होतं की अरे यार कुठे गेला. माझा पहिला प्रश्न प्रथमेश तुला. ठीक आहे. पहिले सॉरी कोण म्हणतं पटकन? ट्रिप लोन प्लॅन करता ऐश्वर्या तू? मी. पहिले कोण झोपून जातं? ऐश्वर्या. हो नो. नंतर कोण घोरतं? प्रथमेश. नंतर पहिले कोण आय लव्ह यू म्हणता? मी. दोघं? मी म्हणते ऑफकोर्स. ठीक आहे, म्हणजे it's fine. असं दोघं म्हणता? दोघंही म्हणतो. म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाला सगळ्यात जास्त मित्र आहेत? मी. ओके, नाईस. नंतर कोण सगळ्यात जास्त प्लॅन कॅन्सल करतं? प्रथमेश ऑफकोर्स. अरे आय नो, आय कॅन बिझनेस कमिटमेंट. अंडरस्टँड. येस तेच. आय नो. येस. नंतर कोण जास्त खर्च करतं? प्रथमेश. ओ वे. प्रथमेश सगळ्यात actually. जास्त हे खर्च खूप करतो. वेगळं ऐकायला भेटतंय मला, खूपच ज्यादा Yes. वेगळं. की प्रथमेश ज्यादा स्पेंड करतो असं, Yes. म्हणजे लाईक मुलगा ज्यादा स्पेंड करतो. क्रेझी. येस, कारण की तो रात्री झोप येत नसेल तर तो शॉपिंग करतो.
क्या बात है. मग कोण मनी सेव्ह करतं? ऐश्वर्या. मी ऑफकोर्स. हे तो खूप म्हणजे तू उदाहरण आहेस बाबा. तू डायरेक्ट उदाहरण ठरलायस. मी प्राऊडली सांगू शकतो आमच्या केसमध्ये उलट आहे. नाही खूप छान वाटलं ऐकून मला की हे असं उलट पण असू शकतं. असं हे काय म्हणतात त्याला, कधीतरी समुद्रातून मोती भेटल्यासारखे. आता आपला शेवटचा एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे की व्हॉट अबाउट फ्युचर. सो मी तुम्हाला हे नाही विचारणार की तुम्ही आजपासून 5 वर्षांनी काय, ते तर इंटरव्ह्यू मध्ये विचारतात है ना आपल्या जॉबच्या वगैरे, की कुठे बघताय तुम्ही स्वतःला. मला विचारायचंय तुम्हाला की तुम्ही एकमेकांना घेऊन कुठे जायचा विचार करताय पुढच्या लाईफ मध्ये, म्हणजे या येणाऱ्या टाइम मध्ये काय प्लॅन आहे तुमचा रिलेशनशिप बद्दल? प्रत्येकाच्या लाईफ मध्ये प्रत्येकाचा एक टाइम असतो किंवा प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपला रिटायरमेंट किंवा आपला ओल्ड एज असं असावं, किंवा आपला लाईफचे मोमेंट्स असे असतात. लास्ट मुमेंट असे असावेत, असं काहीतरी ड्रीम्स असतात. माझे असे असतील जिथं मी ते इमॅजिन करतो तिथे ऐश्वर्यासोबत करतो. जे पण आमचे ड्रीम्स असतील, जी लाईफस्टाईल मला हवी आहे त्या लाईफस्टाईल मध्ये मला ऐश्वर्या हवी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या दोघांचा हातात असेल. क्या बात आहे यार. हे थोडस फिल्मी आहे. नाही ऑफकोर्स हे फिल्मी नाहीये. हे ऍक्च्युअली खूप छान, म्हणजे तू खूप छान बोलतोयस ह्या गोष्टी, कारण जे आतून बाहेर येते ना मनातून प्रेम, हे खूप छान वाटतंय मला की नाही हे खूप एक्सप्रेसिव्ह नेचर तुझं खूप आवडलं मला. व्हेरी नाईस. तू आता सांग की तुला काय वाटतं की कुठे बघतेस तू म्हणजे मी आहे ना relationship? ऑलरेडी म्हणजे हे इमॅजिन केलेलं होतं, लाईक असं नॉट मटेरियलिस्टिक. म्हणजे मला असं कधीच हे नव्हतं की मला खूप लाविश बंगला हवा आहे वगैरे. मी कधी पण म्हणजे प्रथमेशला मी खूप आधीपासून म्हणत आले की रिलेशनशिप स्टार्ट पासून म्हण किंवा लग्नानंतर की मला ना एक छोटंसं घर हवंय कुठेही हिलवर म्हण किंवा असं ना जिथे समोर थोडंसं शेती असेल, आपण दोघंच राहूयात. म्हणजे असं मला असं हे नाहीये की मुलं पण सोबत असली पाहिजे वगैरे. दॅट इज अ डिफरंट फेज. माझ्यासारखे लक्झरी ड्रीम्स नाहीयेत. हा पण म्हणजे माझ्याशी खूप सिम्पल हे की मला शांत पीसफुल लाईफ हवंय विथ हिम. लाईक एकदम आम्ही दोघं कुठेतरी मॅच करतो या गोष्टीला. एक्झॅक्टली, बिकॉज ही हॅज रूट्स इन लाईफ आम्हाला विलेज. शेवटपर्यंत दोघांना एकत्र येस, घालवायची. ट्रू. पुढचा प्रश्न की आता भांडणं तर खूप झाले असणार आहे आधीपासून म्हणा, म्हणजे लाईक स्टार्टिंग फ्रॉम तुम्ही फ्रेंड्स होता, नंतर रिलेशनशिप, नंतर लग्न किंवा आता भांडणं होत असणार आहे. तर मग इथून पुढे होऊ शकतात, म्हणजे व्हायला नको मी असं हे नाही करत आहे, पण म्हणतोय की होऊ शकतात. तर मग ह्या सिच्युएशनला तुम्ही आधी कसं हँडल करत आलात आणि आता इथून पुढे कसं कराल? मी सांगते, जेव्हा पण आमची भांडणं व्हायची ना, मी रिॲक्ट करायचे त्याच मोमेंटला, विच टुक इट टू द अनदर लेवल. म्हणजे वाढतात. येस. तर मग ही गोष्ट मला रिअलाइज झाली आहे इन लाईक टाइम बिईंग की ह्याचं स्ट्रेस लेवल किंवा माझं हे खूप वेगळं आहे आणि माझ्यामध्ये पेशन्स आहेत, बट आय वॉज नॉट शोईंग इट. सो समवेअर मी आता ठरवलंय की नॉट रिॲक्टिंग टू द सिच्युएशन्स. तो जे बोलतोय लेट हिम काम डाऊन. आणि मग कारण की त्याला रिअलाइज होतात गोष्टी आफ्टर अ पॉइंट. म्हणजे एक टाइम स्पॅन झाला ना की त्याला ऑटोमॅटिक रिअलाइज मी हे बोलायला नको पाहिजे होतं किंवा ही सिच्युएशन चुकीची होती. सो मी आता असं केलंय की आय जस्ट कीप क्वाइट आणि जो सिच्युएशन न्यूट्रलाइज झाले की मग तो स्वतःच येऊन जसं तो म्हणला मी सॉरी म्हणतो. सो ते आता झालंय. तुला काय वाटतं इथून पुढे काय करशील? आता हे तर तिनं सांगितलं की ती शिकली आहे आणि तिथून पुढे ती आता असं करायचं, म्हणजे लाईक ऑफकोर्स ते तसं करतीये ती. तुला काय वाटतं? ऍक्च्युली कसं असतं, जेव्हा वर्क स्ट्रेस सोबत असतो, आपण घरी जाताना तोच स्ट्रेस घेऊन जातो. मग घरी गेल्यानंतर ती ट्रान्झिशन लगेच येत नाही की घरामध्ये आपल्याला स्ट्रेस फ्री राहायचंय, घरामध्ये आलं आता घरातल्या गोष्टींवर फोकस करायचंय, असं होत नाही. आणि त्या सिच्युएशन मध्ये ऐश्वर्याने एखादी गोष्ट सांगितली किंवा एखादा जेन्युइन प्रॉब्लेम सांगितला तर त्याच्यावर एक कामली शांततेने रिॲक्ट करणं मी प्रेफर करेन. जे की मी स्ट्रेसमध्ये असल्यामुळे फार शॉर्ट टेम्पर्ड माझं नेचर असल्यामुळे मी रिॲक्ट करायचो, चिडायचो. ते न करता कामली ते मॅटर हँडल करेन. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना असं सांभाळून घ्यायचं ट्राय करताय की ती शांत होते तेव्हा तू चिडतोय. एकमेकांच्या नेचर प्रमाणे आम्ही त्या गोष्टी सुधारायचा प्रयत्न करतो. मग हा बॅलन्स ग्रॅज्युअली येतो का आला, म्हणजे लाईक डेफिनेटली ग्रॅज्युअलीच येतो. बिकॉज यू नेव्हर नो अ पर्सन. बिकॉज तुम्ही राहत नसा ना लग्नाच्या आधी.
त्या माणसासोबत बरोबर. 24/7 जेव्हा तुम्ही राहता, रिलेशन मध्ये असणं आणि लग्नानंतर Exactly. संसार थाटणं ह्या दोन्ही गोष्टी डिफरंट व्हेरी डिफरंट, व्हेरी मग डिफरंट त्या एक्सपिरियन्सनी येतात. येतात. क्या बात आहे. म्हणजे मला प्रश्नच तो पडला होता की नेमका मग हा जो फरक आहे की रिलेशनशिप स्टेज आणि लग्नानंतरची स्टेज. आता लोक भरपूर म्हणतात की लग्नानंतर सगळं बदलून जातं, बायकोचं गुलाम होऊन जातो आपण वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या फेज मध्ये आपण स्वतःला म्हणजे थोडंसं अडकवून टाकतो असं म्हणेल मी, म्हणजे म्हणतात लोक, पण मला तुमच्याकडे बघून वाटत नाही तसं. लाईक तुम्ही खूप बॉन्डेड आहात. स्पेसिफिकली म्हणजे तुम्ही विचार तरी करतायत ऍटलीस्ट की हे सॉर्ट आउट कसं करायचं. आणि खूप छान आहे. म्हणजे आता एक थोडीशी अजून एक सेम एक ह्या साईडला मला एक अजून एक क्वेश्चन आठवला की आता समजा तुम्ही आतापर्यंत भरपूर साऱ्या क्रेझी गोष्टी केल्या असतील त्या रिलेशनशिप स्टेजमध्ये, लग्नाच्या फेजमध्ये किंवा नंतर. अजून काय करायचंय, किंवा आधी कोणत्या लेवलला तुम्ही करत होतात आणि आता काय करायची इच्छा आहे? कारण आता तर तुम्ही ऑलमोस्ट लाईक तुम्ही ग्रोईंग स्टेजमध्ये आहात. सो मग कसं आधीचं होतं आणि आता? ऍडव्हेंचरस. आम्हाला ऍडव्हेंचर करायला खूप आवडतं, लाईक ट्रेकिंग म्हण किंवा बऱ्याच गोष्टी, फिरणं. लाईक वी वॉन्ट टू ट्रॅव्हल द वर्ल्ड असं. आम्ही ह्या गोष्टींना कधीच थकणार नाही. हा, एक्झॅक्टली. ऍडव्हेंचर्सला आम्ही कधीच थकत नाही. आणि अनप्लॅन्ड ट्रिप्स, एक्झॅक्टली. अनप्लॅन्ड ट्रिप्स आर आर Yes. थिंग ऍक्च्युली. तर हे आम्ही करतच राहू. एक्झॅक्टली. आणि ऍडव्हेंचर हे पण काय आमच्या सोबत असेल. तू मला एखादा किस्सा सांगू शकतोस का की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पण फेज मधला, म्हणजे असं नाही की स्पेसिफिकली तुम्ही मित्र मैत्रिणी बनलात किंवा नंतर लग्न वगैरे, कोणत्या पण फेज मधला की जो खूप खास आहे आणि जवळ आहे तुमच्या मनाच्या, म्हणजे तो खूप क्रेझी असेल किंवा असं ज्याच्याने तुम्हाला असं वाटलं असेल की नाही यार, म्हणजे हे टच होऊन गेलं मला एकमेकांबद्दलचा. अनप्लॅन ट्रिप्स वगैरे जे चालू होतं ना, सो मला आवडतात असे गोष्टी की आज म्हणलं की अरे आत्ता म्हणलं ना चला जायचं. सो आय स्टील रिमेंबर आ गोवा ट्रिप, म्हणजे फ्रेंड्स सोबत, निलिमा, अक्षय, फ्रेंड्स. आम्ही असंच मोमो खायला गेलो होतो आणि रात्री 10 वाजले होते, राईट. आणि असं चाललेलं की अरे कुठेतरी जाऊया, असं अनप्लॅन ट्रिप्स केले पाहिजेत. आणि चल झालं जायचं का, ओके. आणि त्यावेळेस गाड्या कोणाकडे नव्हत्या, म्हणजे होत्या बट इट वॉज अ ईव्ही कार. सो एवढा दूर कुठे जाणार ईव्ही घेऊन. आम्ही 2 वाजता रात्री अरेंज केली गाडी कोणा फ्रेंड कडून आणि 2 वाजता निघालो. सो दॅट वॉज लाईक, आय स्टील रिमेंबर दॅट वॉज अ क्रेझिएस्ट थिंग, यु नो, की रात्री फक्त मोमो खायला गेलोय, उद्या म्हणजे झोपायचं घरी जाऊन, उद्याचे सगळे हे होते प्लॅन्स होते, बट एव्हरीथिंग कॅन्सल्ड. अँड सो दॅट वॉज फन. आय मीन हे इट गिव्स अस ॲड्रेनलिन रश, यु नो, लाईक. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, कारण खूप असं फ्रेश टॉक्स होते. आणि ऍक्च्युअल मध्ये ही गोष्ट पण समजण्याची गरजेची आहे की जेवढं क्रेझीनेस इम्पॉर्टंट आहे, जेवढं प्रेम इम्पॉर्टंट आहे, जेवढं आपले पण इम्पॉर्टंट आहे, तेवढंच नात्याला सांभाळण्यासाठी ते टिकवणं पण महत्वाचं आहे. ट्रू. म्हणजे ही तुमच्या गोष्टींमधून ऍक्च्युली दिसून येते ही गोष्ट, म्हणजे खूप छान वाटली मला ही. आणि म्हणजे मी तुम्हाला खरंच खूप गुड लक विश करेन की तुमचं खूप म्हणजे असंच नातं असं कंटिन्यू राहू. थँक्यू. आणि वी ब्लेस यू. थँक्यू सो मच. चला तर मग आता आपल्या नेक्स्ट सेगमेंटची टाइम झालाय. तर ह्या सेगमेंटचं नाव आहे दमसराज, ज्याच्यामध्ये तू आणि तू दोघं एकमेकांना मी नावं देईल मूवीजचे, गाण्याचे, आणि त्याच्यापैकी तुम्ही मग म्हणजे ऍक्टिंग करून समोरच्या आपल्या पार्टनरला पटवून द्यायचे की नाव काय, आणि समोरचा पार्टनर आपला ओळखेल. ओके. ठीक आहे, लेट स्टार्ट इट. तर मग कोण करणार पहिले ऍक्टिंग, तुम्ही सांगा. तू करणार आहेस? येस. ठीक आहे. तर मग मी तुला एक नाव लिहून देतो इथून. इकडे येतो असा, तू बघू नकोस. ओके. ओके, 1 वर्ड. हिंदी. ओके. कुस्ती. दंगल. क्या बात है, क्या बात है. खूप छान, खूप छान. केमिस्ट्री. ओके. ठीक आहे, स्टार्ट. 4 words. दुल्हा ले जाएंगे. मला जमतंय कोणाला नाही. ट्रेकिंग. दिवाली. नाईस नाईस. हिंदी. 1 word. गॉगल. चष्मा. चष्म्याबद्दल. क्या बात आहे. जमलंय जमलंय जमलंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.
आज खरंच खूप मजा आली. म्हणजे मला खरंच तुम्हाला भेटून खूप खूप छान वाटलं. आणि मी तुम्हालाही म्हणेन की तुम्हाला पण ही जर व्हिडिओ आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा कमेंट्स थ्रू. आणि मला आज फक्त एवढं कळालं की प्रत्येकाची स्टोरी भले वेगळी असो पण प्रेमाची जी जाणीव आहे ना ती एकच असते. आणि मला असं स्पेसिफिकली तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही पण या पॉडकास्टमध्ये येऊन तुमची स्टोरी शेअर करायची तुम्हाला, तर आम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये क्लिक करा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला पण या स्टेजवर यायचं आहे, आपली स्टोरी शेअर करायची आहे, सांगायची आहे. आम्ही नक्की उत्सुकतेने तुम्हाला बोलवू. आणि ऑफकोर्स काहीतरी सरप्राईज तर नक्की असणार आहे जे तुम्हाला आम्ही जेव्हा तुम्ही याल, जेव्हा तुम्ही सांगाल आणि जेव्हा स्टोरी सांगाल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की सांगू. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.